अनेक प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला आलेत, त्यांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत। अनेक मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठाला भेट देत असताना या 4 दिवसांमध्ये, आणि आज रविवारचा दिवस मांदियाली पाहायला मिळेल मान्यवरांची। आपण पाहतोय या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहभाग नोंदविला गेला, खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिले गेले सन्माननीय ज्ञानदेव म्हात्रे साहेब सरपंच साबात यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेले, त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद। द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिले गेले सन्माननीय इरफानजी भुरे साहेब, त्यानंतर आपण पाहतो सन्माननीय नितीनभाई जोशी यांच्या माध्यमातून हे द्वितीय पारितोषिक, त्यांचा सुद्धा खूप खूप आभार। तृतीय पारितोषिक आपण पाहतोय सन्माननीय विश्वासजी पाटील साहेब वाशेर गावचं हे गोड व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेले। त्यानंतर आपण पाहतोय चतुर्थ पारितोषिक सन्माननीय राकेशजी पाटील कल्लेर गावचं हे दानशूर व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेले। त्यानंतर आपण पाहतोय प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफीज आपण पाहतोय सन्माननीय अल्ताफजी बाली सरपंच खाडीपार यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेले, त्यांचा सुद्धा खूप खूप आभार। बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर यांच्यासाठी आपण सन्माननीय अल्ताफजी बाली साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफीज पाहतोय। त्यानंतर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज जी ट्रॉफी आपण पाहतोय ती सौ सुजाताताई नितीन राऊत सरपंच अनगाव यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली, त्यांचा सुद्धा खूप खूप आभार। त्यानंतर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली गेली सन्माननीय संतोषजी पाटील दापोडे गावचं हे गोड व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले। आणि आपण सन्मान चिन्ह पाहतोय माऊली ग्रुप यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह पुरस्कृत केले गेले, त्यांचा सुद्धा खूप खूप आभार। चला मॅचला सुरुवात करायची, इथून मात्र टायमर सेट केला जाईल, ठीक 12:30 इथून मॅचला सुरुवात होते। 3 षटकांचा सामना, 2 षटक आपल्याला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत। मॅचला होते सुरुवात, मॅचचा पहिला बॉल, पहिला चेंडू अचूक टप्प्यावर, लेन चांगली पाहायला मिळाली, उत्तर नव्हतं बॅटरकडे, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अरबाज हा बॅटर, पहिला चेंडू निर्धाव जरूर हाताला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून। ज्या पद्धतीने पाहिलं तर गोलंदाज ट्रॅकवर किरण मडवी चांगलं प्रदर्शन राहिलंय मागील मॅच मध्ये। यावेळेस फुल टॉस आहे, ऑन साइडला फेवर केला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत। 2 धाब्याने संघाचं खातं खुलं केलं जातंय, वैयक्तिक खातं खुलं करत असताना आपण अरबाज या बॅटरला पाहतोय। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 2 धावा फलकावर। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय किरण मडवी, पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला अरबाज। यावेळेस ऑन साइड फेवर करायचा होता, चेंडूपासून दूर राहिले बॅटर, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, ऑफ स्टोनला जाऊन हा स्ट्रोक खेळायचा होता। ज्या पद्धतीने पाहिला तर चांगली लाईन लेंथ हाताळली गेली गोलंदाज किरण मडवीच्या माध्यमातून। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 2 धावा फलकावर। गोलंदाज किरण मडवी, पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर। यावेळेस सरळ खेळ आहेत, लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू निघून आलाय, बिकी मात्रे तिथे उपस्थित आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 3 या अंकावर जात असताना आपण पाहतोय। एकंदरीत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, ज्या अनुषंगाने पाहिलं तर पहिला चेंडू निर्धावाने सुरुवात केली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धाबा आल्या, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताला गेलाय आणि या चेंडूवर सिंगल। 3 धाबा फलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 5वा चेंडू टाकण्याकरिता किरण मडवी, आता मात्र स्ट्राईक एंडला उमेर। ह्यावेळेस ऑन साइडला फेवर करायचा होता, बॅटची एज जरूर होती, शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिला, 1 धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव इथे मात्र धोक्याची ठरेल का, मात्र नॉन स्ट्राईक एंडकडे संधी होती, कलेक्शन चांगलं झालं असतं तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं। त्या दरम्यान इथे मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटर उमेरला आपण पाहिलं, उमेरने आपलं खातं खुलं केलंय, धावफलक पाहिलं तर 5 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते। पॉवरच्या षटकामधले कुठेही मोठा फटक्यापासून दूर ठेवले बॅटरला, आणि आतापर्यंत 5 धाबा खर्च केलेत। विकेट जरूर मिळाली नसेल गोलंदाजाला, मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, चेंडूला पाठवला गेलाय, पंचांचा इशारा काय येतोय, तो आलाय धमाका, सिक्सर 6।
बाद 11 च्या पद्धतीनं पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 5च धावा होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि षटकाची समाप्ती मार्क षटकाराने करत असताना बॅटर आपण पाहिला. उमेशच्या बॅटमधून येणारा हा षटकार आपण पाहिला. 11 धावा पलकावर आहेत. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर कोणत्या गोलंदाजाला हे आणलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अतुल, उजव्या हाताचा हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये डावकुरी हाताचा गोलंदाज पाहिला. चांगली गोलंदाजी पहिल्या 5 चेंडूपर्यंत राहिली होती, परंतु शेवट गोड करू शकला नाही गोलंदाज. त्यानंतर मात्र उमेशच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. पुढील 2 संघांनी तयार राहायचे. आई गावदेवी कोलिवली टीमचा कॅप्टन आणि आई एकविरा खोनी टीमचा कॅप्टन. आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचंय. इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. ऑन साईडला स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण विकीचं सुद्धा पाहायला मिळालं. डीप क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सन्माननीय आकाश जाधव ग्रामपंचायत कव्वाडचे सदस्य, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात कव्वाड टीमसाठी. खूप खूप धन्यवाद आकाशजी जाधव साहेब, ग्रामपंचायत सदस्य कव्वाड. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आले. धावसंख्या पाहिली तर 12 अंकावर. चला टाइम वेस्ट करू नका मित्रांनो, आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत, फायनल डे मध्ये आहोत. सहकार्य करा. बेले संदर्भात आपण सातत्याने आपल्याला सूचना दिली जाते, सूचनेचं पालन करा. गोलंदाज अतुल पुणे चेकडाऊन ट्रॅकवर. ह्यावेळेस लाईन चुकीची काढली. पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं 13 अंकावर धाव फलक. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपण पाहतोय. आतापर्यंत एक चेंडू हाताळला गेलाय, त्यानंतर एक स्वेर चेंडू हाताळला असताना आपण गोलंदाज अतुलला पाहतोय. स्ट्राईक एंडवर पुणे चेकदा सज्ज होताना आपण पाहतोय उमेर हा फलंदाज. चला मॅचला सुरुवात करायची. आपण वेळ दौडू नका. जरूर आपण 5 मिनिटांमध्ये अगोदर आपण षटक कंप्लीट केलं गेलं होतं, परंतु हा षटक सुद्धा आपल्याला 10 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचा आहे. गोलंदाज अतुल पुणे चेकदा ट्रॅकवर उमेरच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळाली, वेग होता. त्यानंतर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला, ज्या पद्धतीनं सरळ एसटी रक्षाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. एकंदरीत 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. फक्त एक धाव बॅटच्या सहाय्याने, एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये पाहायला मिळाली आणि धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले गेले 13 अंकावर धाव फलक. चला खूप उशीर केला जातो या सत्रामध्ये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला हा शेवटचा पुकार असेल. तर आपण पाहतोय माऊली ग्रुपचे वालन साहेब उपस्थित झालेत. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सन्मानानं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. तर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. उमेर बाद झालाय. एक धाव जरूर फलकावर जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहिली तर 14 अंकावर. पहिल्या विकेटचं पतन झालं रनआउटच्या स्वरूपामध्ये. च्या पद्धतीने पाहिलं तर थोडीशी रणनीती असावी. या फलंदाजाला डगआउटच्या आश्रयाला पाठवलं गेलंय आणि येणारा फलंदाज पाहिलं तर आसिफ. मागील मॅचमध्ये चांगली फलंदाजी राहिली होती आणि त्या फलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाठवलं गेलंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. क्षेत्ररक्षक संघाला वारंवार आपण पुकार देतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय आसिफ. स्ट्राईक एंडला सज्ज होईल अतुलच्या विरोधामध्ये. पहिल्या षटकामध्ये जरूर किरण मडवीच्या विरोधामध्ये 11 धाबा जमवल्या गेल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक राहिलंय अतुलचं. जरूर
अति स्वरूपामध्ये एक धाव जरूर खर्च केली, मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी जेव्हा जेव्हा तुम्ही करता मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा मात्र फलंदाज रोखण्याचं काम तुम्ही करताय आणि ती गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहायला गेलं तर रनअपमध्ये चुकी करतोय पुण्याचे एकदा गोलंदाज अतुल. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेचे प्रणेते कैलासदादा पाटील आणि आपण फॅन टीम पाहिली तर श्रावणी 11चे सदस्य यांच्या माध्यमातून ही स्पर्धेला आपण रंग भरण्याचं काम गेलं आणि खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा आपल्यास भेटीत आली. यावेळेस सरळ व्ही क्षेत्रामधून लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतो धमाका सिक्सर 6. मिळाला आसिफच्या बॅटमधून येणारा हा ब्लास्ट. ज्या पद्धतीने पाहिलं तर मागील मॅच मध्ये जी 42 धावांची खेळी केली होती, तिथूनच मात्र सुरुवात या मॅच मधून या बॅटरची पाहायला मिळते आणि आल्या आल्याच बरसला हा बॅटर. ह्यावेळेस समोर ठेवला होता खोल टप्प्याचा चेंडू, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव मिळेल बॅटर आसिफला. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते 21-21. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहिलं तर या स्पर्धेचे प्रणेते कैलासदादा पाटील, त्यानंतर आपण पाहिलं तर रितेश पाटील, नंतर खऱ्या अर्थानं पाहिलं तर धनराज पाटील आणि यतिराज पाटील यांची संकल्पना खऱ्या अर्थानं कैलासजी पाटील यांनी ही सत्यात उतरवली गेली आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्यास भेटी झाली आणि ती स्पर्धा आपण एन्जॉय करताय. गोलंदाज अतुल पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळेस ऑप्शनचा बाहेरचे चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. नो बॉल म्हणजेच पिचिंग यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर झाली असावी, त्या कारणास्तव दंडित केलं गेलंय. तर पंचांचा इशारा आला इथून मात्र व्हाईट बॉलचा. ज्या पद्धतीनं पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमधून पंच आपण पाहतोय राजेंद्र बजागे सर. धावसंख्या जरूर अतिरिक्त स्वरूपामध्ये फलकावर पाहायला मिळते. 1च्या बढतीनं 22 अंक जोडले गेलेत. गोलंदाज अतुल आसिफच्या अरबाजच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं, तेवढं प्रॉपर टायमिंग नव्हतं. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू राहिला. एक सिंगल धाव इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये फलकावर जोडली जाईल. धावसंख्या पाहिली तर 23-23 असं वाटलं होतं बॅटच्या साह्याने आला असेल, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिला होता. तर मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 फलकावर लागल्या गेलेत. एक गड्याच्या मोबदल्यात आपण बॅटिंग करत असताना सेकंद मापोली टीमला पाहतोय आणि ज्या पद्धतीने पाहिलं तर आपण टाइम सेट केलं होतं 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट झालेत. आता मात्र अंतिम षटक असेल. चला मॅचला सुरुवात करायची. वारंवार आपण वेळेसंबंध सूचना देतोय आणि पुढील दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय. आई गावदेवी कोलिवली टीमचा कर्णधार आणि आई इकविरा खुनी टीमचा कर्णधार आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचंय. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या तर 11 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या. अल्लेख पाहिल्या तर थोडा उंचावला गेलाय, परंतु अंतिम षटकामध्ये अजून उंचावा लागेल सेकंड मापोली टीमला. परंतु ज्या पद्धतीने 11 आणि 12 धाबा खर्च केल्यात, इथून मात्र अंतिम षटकामध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 30 धावांच्या आतमध्ये रोखण्याचं काम मात्र ह्या गोलंदाजाला करावं लागेल. येणाऱ्या गोलंदाजावर ही जबाबदारी मात्र कर्णधाराने सोपवली आहे. मात्र स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विकी मात्रे. ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर मात्र घेत असताना मैदानाच्या आतमध्ये. समोर बॅटर आपण पाहतोय अरबाज सज्ज होईल विकी मात्रेच्या विरोधामध्ये. 2 षटकामध्ये 23 फलकावर पाहायला मिळत आहेत.
अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील सेकंडवर आपण पाहतोय अरबाज सज्ज होतोय विकीच्या विरोधामध्ये. यावेळेस फुल टॉसला मात्र पाठवलं गेलंय सीमा रेषा पार. हाय तो धमाका सिक्सर. जणू काय पर्वणीच होती बॅटरसाठी आणि चेंडूला सरळ पाठवलं होतं 6 धावेकरिता. आणि एकंदरीत पाहायला मिळतंय मागील मॅच मध्ये सुद्धा 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले होते, 4 षटकार आले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा स्वागत केलं विकीचं. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय म्हणजे 5 मध्ये 5 आतापर्यंत मारलेत आणि 6वा येईल का. आलाय आलाय हा चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. धमाका सिक्सर. धन्यवाद धन्यवाद. म्हणजेच विकी मात्रेला या स्पर्धेमध्ये 6 मध्ये 6 ठोकलेत. आता मात्र विकी पुढे काय करेल. बॅटर समोर इथून मात्र कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. आता मात्र बॅटर पाहिला तर 2 मध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. अजून एक येईल का. यावेळेस चांगला चेंडू ऑन साईडला जरूर फेवर केलं गेलं होतं. क्षेत्ररक्षक आहेत मिडविक क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 36 या अंकावर. खूप महागडा ठरलाय विकी मात्रे या स्पर्धेचा आपण विचार केला तर. मागील मॅच मध्ये पाहिलं तर 4 मध्ये 4 षटकार त्याच्या विरोधात लगावले गेले होते आणि या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र कमबॅक केलं जाईल का. ह्यावेळेस चांगला चेंडू परंतु चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 37. लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्राचा आपण विचार केला तर 37 लागल्या गेल्यात. अंतिम 2 चेंडूवर प्रहार पाहायला मिळेल की आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली होती. ह्यावेळेस काय घडलंय. कुठले विकेट मिळणार नाहीये. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज तयार. विकी मात्र आतापर्यंत कच्चे राहिलाय. ह्यावेळेस चांगला चेंडू चांगली लाईन लेंथ यावेळेस हाताळले गेले. म्हणून जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार जरूर आले. त्यानंतर मात्र विकीचं चांगलं कमबॅक राहिलंय. 2 सिंगल यानंतर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. कमबॅक करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये तुमच्या विरोधात जेव्हा स्ट्रोक लागले जात आहेत. यावेळेस फुल टॉसला मात्र फुल टोल वसूल करत असताना पाठवलं गेलंय सीमा रेषा पार. धमाका सिक्सर. धन्यवाद. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 43 धावा फलकावर लागल्या गेल्यात. 44 धावांचा पाठलाग करावा लागेल मीच स्पोर्ट्स कव्वा टीमला. खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 23 होत्या. त्यानंतर विकी हा गोलंदाज ट्रॅकवर आला आणि त्याच्या विरोधात पाहिलं तर अंतिम षटकामध्ये 20 धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळाल्या. आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. आई गावदेवी कोलिवली विपक्षात आई एकविरा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कोलिवली टीमचा कॅप्टन पोहोचला गेलाय.
सन्माननीय सुनीलजी पाटील यांना विनंती करतोय आपण या आपल्या कोणी टीमचा कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये यायचे। आई एकविरा कोणी टीमचा कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला कॅप्टनला आपण नाणेफेक कक्षामध्ये लगेच पाठवायचंय टॉस करण्याकरिता। आणि दुसऱ्या सत्राला जर सुरुवात झाली आणि पहिला चेंडू हाताळला गेला तर उपस्थित संघाच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल। ह्या सूचनेकडे सुद्धा लक्ष द्यायचंय आणि ज्या पद्धतीने आपण जेवढ्या उशिरात इथे पोहोचाल त्या पद्धतीने पॅनलाइज आपल्याला स्वीकारावे लागेल। ज्या नियमावली आहेत असूनच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा स्वीकार आपल्याला करावा लागेल। चला दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आपण आवाज ऐकाल दुसऱ्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर या विभागातील या असोसिएशनमधील एक गोड आवाज आपण ऐकतात। खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेची सुरुवातीपासून आणि अंतिम दिवसापर्यंत त्यांचा आवाज आपण या मैदानाच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय। त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। मोनिजी पाटील जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकत राहा पाहत राहा माऊली चषक 2026 चा हा महासंग्राम। दरम्यान वॉल ऑफ भादवड करेशी मात्रे यांचं इथे शुभागमन होत आहे। खरं तर आमचे कैलासदादा पाटील यांचे जीवलग आणि जीवा भावाप्रमाणे मित्र करेश मात्रे यांचं इथे शुभागमन झालं। मोस्ट वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे आणि करेश दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं। मोस्ट वेलकम। चला टीम खोडी संघाचं आहे टॉस साठी यायचं आहे। पहिला बॉल पडला आणि नाही आले तर मग समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल ऑफिशियली आणि त्यानंतर जितका वेळ होईल तितका पेनल्टी तुम्हाला आणखी वाढवल्या जातील आणि ज्या काय पॅनलाइज केल्या जातील त्या त्यांच्या समोर जावं लागेल। नाउ बॅक टू दी क्रिकेट मंडळी नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतोय एका बाजूने सिकंदर स्पोर्ट्स महापोली दुसऱ्या बाजूने मीत स्पोर्ट्स कवाड अँड कंपनी। तयार बॉलर बाबू पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता हलक्या पद्धतीने ड्राइव्ह करायचा आशिक होते का तिकडे जरूर आशिक होते चुकी झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या बॉलवरती धावा 4। चला पहिला बॉल पडला आणि ऑफिशियली आपण कोलिवले टीमला टॉस देत आहोत। विजयी आणि कोलिवले टीमचा डिसिजन आहे बॅटिंग। त्या फलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल जाऊन पोहोचला गेला 4 या आकड्यावरती। लास्ट मॅच मध्ये कवाड संघाचा विचार केला तर 42 धावाने अगदी इझिली चेस डाऊन केलेल्या। आता या मॅच मध्ये 43 चेस करायचे आहेत। बॉल तयार कट केला बॉल आणि त्यानंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आसिफ होते आणि धक्का मिळत असताना हा पहिला क्रमांकाचा किरण माघारी परततील।
44चा टार्गेट आहे. 43 धावा झाल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती बाहेर निघणारा तो बाबूचा कटर बॉलचा वापर केला. खरं तर ऑफ कटर बॉल होता, पण डावकुराताचा बॅटर त्याच्याकरिता तो लेग कटर होता आणि त्यामुळे तो बाहेर निघणारा बॉल ऑलवेज आपण बोलतोय ना की एखाद्या बॅटरला जर दूरवरनं बॅटची एज सर दोन कारणांमुळे लागते. एकतर कटर बॉल असतो जो टर्न घेतो तेव्हा बॅटची एज लागते, आणि सेकंड जर तुम्ही दूरवरनं खेळायचा प्रयत्न केला बॉलवरती थ्रू द बॅट फेकली तर एज लागते, आणि तेच पाहायला मिळालं. कट करायचा प्रयत्न होता दूरवरनं, ते कनेक्शन नाही मिळालं आणि त्यानंतर माघारी परतला गेला मागच्या मॅचचा हिरो किरण, आणि नवीन बॅटर आता विशाल आलाय. सन्माननीय अरुणजी भोईर साहेब, साई भक्त धोंडा बडवलीचे व्यक्तिमत्व यांचे इथे शुभागमन झालं आणि आपलं सहर्ष स्वागत आहे. शॉर्ट बॉल, पुन्हा बॅट चेंज लागली आहे. आणखी एक बाबूच्या नावावरती सफलता. या षटकामध्ये 2 विकेट त्याने मिळवल्यात. तो बरोबर बॉडीवरती हाताळला गेला, आणि म्हणतात ना की तुम्हाला एखादा तिखट बाउन्सर हाताळायचा ना तर बॅटरच्या बॉडीवर अगदी त्याच्या कानाजवळला गेला पाहिजे, आणि त्याच प्रकारचा त्यामुळे आउटर एज लागली आणि विकी आला नवीन बॅटर आणि दांडी गोल. आणि एमकेच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे या विकेट करिता. धाव फलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहतोय फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती. 3 विकेट मागील 4 बॉल मध्ये परतले गेले. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, मग डॉट, मग पुन्हा विकेट, मग पुन्हा विकेट, आणि आता बाबू खान सध्या विकेट हॅट्रिक वरती. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिकचा विचार केला तर अक्षयने पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती. अलखिवलीचा खेळाडू भौरपडाच्या अगेन्स्ट ती पहिली विकेट हॅट्रिक आली, आणि त्यानंतर 2 ते 3 विकेट हॅट्रिक आपण पाहिलात. बाबू देखील त्या लिस्ट मध्ये आपलं नाव नोंदवेल का? निलेश गोतारणे बॉल तयार होता. निलेश करिता हा बॉल हवेमध्ये भरपूर उंचीवरती आहे, डिस्टन्स नाही मिळालं आणि सरळ पापा शेखच्या हातामध्ये विकेट हॅट्रिक मिळेल आणि धक्का देखील मिळत असताना षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 4 रन्स टोटल आणि विकेट देखील गमावले गेले. 4 वर 4. अरे इधर है 12 बॉल आणि अजूनही 20 ॲव्हरेजने धावा 40 बनवायच्यात. वैभव तर एका बाजूने टिकून राहिलेत. वैभव मॅच घेऊन जातील का पाहावं लागेल. मोठे फटके जोडावे लागेल. मी तर म्हणेन की आता इंटेन्शन हेच ठेवायचं की 12 बॉल मध्ये मिनिमम 5 सिक्सर.
खोणी संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. apa decision? And it is a wide ball. स्टंप के गए ही नहीं. अंपायर ने दिया, चल हो गया, बोल दे. स्टंप किधर और बॉल किधर है? चल दे, डिसीजन दे तू फटक से, हो गया. अरे इतना हाथ भर पैर लंबा इतना, स्टंप पे नजदीक भी नहीं है. बोल बोल तू, हो गया. चला वाईट बॉल आहे. ती विस्किन अंपायर आपण चेक केला आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 5 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. हवेत खेळायचा प्रयत्न केलेला, लॉफ्ट करायचं होतं खरं तर. मिड विकेटला बॉल आहे. एक धाव बनवली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पावर लागेल. फेकी चांगली आणि त्यानंतर एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 44चा पाठलाग सध्या मीत स्पोर्ट्स कवाड संघ आणि धाव फलकावरती धावा 6 आकड्यावरती. अकरा बॉल 38ची गरज आहे अजूनही. 11 चेंडू आणि विजयाकरिता 38 धावा बनवायच्यात. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर आता पापा तिथपर्यंत पोहोचतील. शेवटचा अंतिम बॉल जेव्हा होता मागच्या षटकाचा, पापाने भरपूर चांगली कॅच पकडली होती मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. आउटफील्डमध्ये 30 सरार खेळाडू आहे पापा. बॅटिंग देखील चांगली करतोय. मध्यंतराने मागच्या वर्षीचा हंगाम आपण पापाला रेग्युलर खेळताना पाहिलं, पण त्याच आधीची सीझन पापा भरपूर इरेग्युलर होता, कमी दिसत होता. पण आता पुन्हा एकदा तो टीमसाठी आलाय. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न केला. मिड विकेटला बॉल चालला आणि त्यानंतर धाव फलकावरती जर बघितलं गेलं टोटल 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. देखील धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 9 आकड्यावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. वाईड, मग सिंगल, मग पुन्हा सिंगल, मग 2 धावा. आतापर्यंत 3 बॉल फेकलेत. 9 धावा फलकावरती आहेत. 4थ्या क्रमांकाचा बॉल हवेमध्ये प्रहार करायचा प्रयत्न केला. फिल्डर तिकडे बाबू पोचेल आणि कॅच कंप्लीट केली. विकेट. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा आशिक. ललित आलेत आता नवीन बॅटर आणि वाईडच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती मिळेल आणि धाव फलकावरती धाव वाढेल. देखील धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. आतापर्यंत टोटल 10 आकड्यावरती वाईड बॉल आला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. आणि धाव फलकावरती धावा टोटल 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 10 धावात 5 विकेट जिथे गमावले गेले. अर्ली विकेट सुरुवातीच्या घडीला विकेट मिळाले, त्यामुळे हे टोटल आता चेस डाऊन करण्याकरिता थोडं डिफिकल्ट चाललंय. समोर खेळायचा प्रयत्न केलाय. ललितने बॉल उडवलाय आणि सरळ सीमारेषा पार. सिक्सर.
भावेश त्याचा कॅमेरा वर्क पहा. तो चेंडू जेव्हा हवेमध्ये होता ना, तो चेंडूवरचा जो स्टिकर आहे ना निव्हियाचा, तो देखील क्लिअरली दिसला. धाव फलकावरती धावा 16 विजयाकरिता 6 बॉल 28 ची गरज आहे. 6-28 आणि मला पुन्हा एकदा या सीझन मधली ती सुरईची स्पर्धा मानकुलीच्या मैदानावरची मला आठवली. 6 बॉल सर 28 ची गरज होती आणि गावदेवी अंजूर जेव्हा धावा चेस करायला उतरलेले आहे. टोटल 9 विकेट पडलेला 11वा बॅटर आला आणि 6-28 ची गरज होती. त्याने 5 बॉलमध्ये 28 धावा जोडल्या होत्या आणि 11वा बॅटर जर येऊन करू शकतो तर सगळं काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये आपण ऑलवेज बोलतोय ना की नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल शब्दाला थाराच नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता तर मग अशक्यच नाही आहे कुठली गोष्ट. 6-28 जोडल्या जातील का पाहावं लागेल. हवेत आणि त्यानंतर एकदा फलकावरती. आणि आपण डोमेस्टिक क्रिकेट आपण पाहिला होता कॅरेबियन प्रीमियर लीग CPL मध्ये 1 बॉल 22 धावांची गरज होती आणि 1 बॉल मध्ये 22 धावा देखील झाल्यात. सो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या लेवलला देखील असं जर होऊ शकतं तर काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. 5 बॉल 27 ची गरज. ललित आता स्ट्रायकर एंडवर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. खेळता क्षणी दुसऱ्या धावेचा कॉल आहे का. एकच बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक वाढतं देखील. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 18-18 आकड्यावरती. 5 विकेट गमावले गेले 18 धावा फलकावरती. सुरुवातीपासून विकेट पडले. किरण, वैभव, विशाल, विकी, निलेश, टोटल 5 बॅटर वापरले गेले जे परतलेत. आणि 6व्या विकेटची सध्या पार्टनरशिप चालू होती पण हा 6वा देखील दक्ष देखील माघारी परततोय. बोला तयार होता है. दांडीगुल बॅटर परतेल. हॅट्रिक वरती आहे. शत्रुघ्न भोईर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आतापर्यंत विकेट हॅट्रिक आपण भरपूर पाहिला. याआधी बाबूने घेतली आणि जर हा विकेट मिळवला गेला तर एका मॅच मध्ये 2 हॅट्रिक घेणारा पहिला संघ झाला असा. पण कॅच भरपूर चांगला प्रयत्न केला होता. ड्रॉप झाली तिकडे आणि त्या दरम्यान जर बघितलं तर अमित आलेत नवीन बॅटर. फळकावरती धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त 19-19 आकड्यावरती आहेत. औपचारिकता बाकी राहिले. शेवट संधी बॉल आहे. समोर खेळलेत. उडवल्या बॉलला. फिल्डरच्या हातामध्ये विकेट मिळेल आणि मॅच समाप्त झाली. चला आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जाऊया जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात.
चला आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये जाऊयात आणि भरपूर विचार विनिमय केला गेला इथे, कारण की दोन दावेदार आहेत या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करिता. एका बाजूने बाबूचा विचार केला तर 4 विकेट त्याने मिळवल्यात आणि एका बाजूने अरबाजचा विचार केला तर 23वा नॉट आऊट त्याने बनवल्यात. पण पॉईंट वाईज मग बघितलं गेलं तर मग अरबाज ठरेल या प्लेअर ऑफ द मॅच. चला या अरबाज. चला अरबाज बाबूला डेडिकेट करतात. बाबू देखील तितकाच हकदार आहे, कारण की 4 विकेट त्याने मिळवले होते, विकेट हॅट्रिक देखील घेतलेली आणि 4 धावा देऊन 4 विकेट. सो तो इम्पॅक्ट देखील भरपूर चांगला पडलेला. दरम्यान पिळंजे गावचे व्यक्तिमत्व सन्माननीय संतोषजी पाडी साहेब यांचे इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. थार गाडी लागली तिच्या बाजूला जे ऍक्टिव्ह आहे तिचा मिरर थोडा खाली करा स्टेजच्या बाजूला. चला बाबू आलेत आणि सन्माननीय अरुणजी भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस आहे आपण बाबूला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक सन्मानित करायचं. चला टीम खोणी, या आधीच आपण वेळ भरपूर घेतला, प्लीज विनंती करेन कारण की मेगा फायनल आहे मित्रांनो. आज जरा रेग्युलर दिवस असता तर वेळ तुम्हाला आम्ही अजून स्वतःहून दिला असता, पण आज मेगा फायनल आहे सो प्लीज. चला आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत आणि अरुणजी भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करूयात आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता सुनीलजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण हा सन्मान कंप्लीट करायचा. आमचे कैलास दादा यांचे मोठे बंधू सुनीलजी पाटील यांच्या शुभस्य आपण हा सन्मान कंप्लीट करणार आहोत अरुणजी भोईर साहेबांचा.